सो हाय एव्हरीवन, या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 1.4 यातला क्वेश्चन नंबर 1 अटेम्प्ट करतोय. तर क्वेश्चन काय आहे पहा, फाइंड व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. आपल्याला ना dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि पाहून तुम्हाला समजत असेल की हा पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. दॅट मीन्स dy बाय dx कॅन बी रिटन ॲज dy बाय dt डिवाइड बाय dx बाय dt. ओके, आता x आणि y जर का t च्या फॉर्मॅटमध्ये मेन्शन केले असतील तर dy बाय dt बाय dx बाय dt. ओके, पण x आणि y जर का वेगळ्या पॅरामीटर म्हणजे फॉर एक्झाम्पल थीटाच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं असेल तर आपल्याला इथे dy बाय d थीटा डिवाइड बाय dx बाय d थीटा हे असं आपल्याला करायला लागलं असतं. तर पहा डायरेक्टली स्टार्ट करतो आता आपण. आता मी काय करतो इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी बोलतो मी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, x चा डेरिव्हेटिव्ह असतो dx बाय dt. ठीक आहे, पहा ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू टी दॅट इज dx बाय dt दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. कोणाचा डेरिव्हेटिव्ह तर at स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. तर होतो काय पहा आता, dx बाय dt इट कॅन बी रिटन ॲज, पहा a हा कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. ओके, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा असतो 2t. टी स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2t x रेज टू n फॉर्मॅटने. ओके, यानंतर आता मी काय करतोय इथे पण मी तेच मेन्शन करतोय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, दोन्ही साईडला. सो विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह करतोय कोणाचा तर वायचा. सो परत विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह करतोय कोणाचा तर 2at चा. दॅट मीन्स dy बाय dt दॅट इज नथिंग बट 2a हा कॉन्स्टंट, सो कॉन्स्टंट बाहेर येतो आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी मीन्स x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 असतो ना, x चा डेरिव्हेटिव्ह सेम t चा डेरिव्हेटिव्ह 1 करतोय मी इथे. आता फायनली मी इथे असं मेन्शन करतो पहा, dy बाय dx म्हणजेच काय तर dy बाय dt just divided by dx by dt here. Okay, so value of dy by dt is 2a. Okay, divide by value of dx by dt that is equal to 2at. So 2a cancel, so value काय येईल पहा, dy by dx चा व्हॅल्यू dy by dx याचा व्हॅल्यू येईल 1 डिवाइड बाय t. काय येईल व्हॅल्यू dy by dx चा 1 डिवाइड बाय t. ओके, आता काय आहे, आता एंट्रन्स मध्ये डिपेंड करतं की ऑप्शन मध्ये 1 डिवाइड बाय टी आहे की नाहीये. ओके, इन केस जर का 1 डिवाइड बाय टी नसेल फॉर एक्झाम्पल एंट्रन्स मध्ये काय होऊ शकतं पहा, dy बाय dx मी इथे मेन्शन करतो पहा, dy बाय dx दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय, आपल्याला इथे t मेन्शन करायचा पण तुम्ही थोडंसं नीट पाहाल t च्या व्हॅल्यूला मी y डिवाइड बाय 2a मेन्शन करू शकतो ना. पहा, t च्या व्हॅल्यूला मी y डिवाइड बाय 2a मेन्शन करू शकतो. ओके, सो t च्या व्हॅल्यूला मी y डिवाइड बाय 2a मेन्शन करू शकतो म्हणजे dy बाय dx चा जो आन्सर आहे ना रे दॅट इज इक्वल टू 2a डिवाइड बाय y असा पण होऊ शकतो. हे पहा, 1 डिवाइड बाय t पण करेक्ट आहे, 2a डिवाइड बाय y पण करेक्ट आहे. ॲट द सेम टाइम पहा x बाय a, पहा नीट dy बाय dx याला मी 1 डिवाइड बाय t मेन्शन करतो ना, 1 डिवाइड बाय t आन्सर आहे ना आपला. तर इथून थोडंसं जर का तुम्ही नीट पाहाल ना तर टी स्क्वेअरला मी ओके एक्स बाय लिहू शकतो. ठीक आहे, आता अंडर रूट करू दोन्ही साईडला म्हणजे टीला आपण काय लिहू शकतो पहा, टीला आपण काय लिहू शकतो इथून टी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स बाय ना. सो 1 बाय टी, टीच्या जागी मी अंडर रूट एक्स बाय जर का टाकला, अंडर रूट एक्स बाय ए जर का मी सबस्टिट्यूट करत असेल तर हा अंडर रूट ए बाय एक्स असा आन्सर बनवू शकतो. म्हणजे डी बाय डीएक्सचे असे 3 वेगवेगळे फॉर्मॅटमध्ये आन्सर दिसतील. आता हे डिपेंड करेल एंट्रन्स मध्ये यातला कोणता ऑप्शन तिथे गिव्हन आहे. ओके, त्याप्रमाणे तुम्हाला तो सिम्प्लिफाय करायला लागेल. तर पहा सेकंड क्वेश्चन, एक्सचा व्हॅल्यू दिला, वायचा व्हॅल्यू दिला, इन टर्म्स ऑफ थीटा मेन्शन आहे. तर आपण काय करणार रे, आपण dx बाय d थीटा आधी काढणार. ओके, त्यानंतर मी फाइंड करणार dy बाय d थीटा. ओके, पहा dx बाय d थीटा म्हणजे याचा विथ रिस्पेक्ट टू थीटा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, चलो ए ॲज इट इज कॉन्स्टंट. कॉट थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर थीटा. पहा ना, कॉट थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय असणार मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे, dy बाय d थीटा दॅट इज इक्वल टू b ॲज इट इज. कोसेक थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. माहिती आहे आपल्याला कोसेक थीटा डेरिव्हेटिव्ह इज मायनस कोसेक कॉट. आता फायनली आपण काय करतोय, dy बाय dx फाइंड करायचं असेल तर dy बाय d थीटा करायचा डिवाइड बाय dx बाय d थीटा करणार. ओके, दॅट इज इक्वल टू व्हॉट इज dy बाय d थीटा, पहा बरं b इंटू, पहा हे मायनस साईन वाटलंच मी इथे लावून देतो. ओके, सो मायनस b इंटू कोसेक थीटा इंटू कॉट थीटा. ओके, होल डिवाइड बाय व्हॉट इज dx बाय d थीटा. पहा ना, dx बाय d थीटा काय आहे मायनस, परत पहा मायनस साईन ए ॲज इट इज इंटू कोसेक स्क्वेअर थीटा आहे तो. ओके, तर पहा कोसेक आणि हा स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे काय राहील पहा, dy बाय dx इज इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल, सो दॅट इज b बाय a. आता b बाय a बनणार. ओके, कॉट थीटाला काय लिहू शकतो आपण, कॉट थीटाला कॉस थीटा बाय साइन थीटा मेन्शन करतोय, होल डिवाइड बाय.
अदरवाइज आपण असं पण करू शकतो ना, पहा काय, कॉट थिटा बाय कोसेक थिटा. ओके, कॉट थिटा बाय कोसेक थिटा. ठीक आहे, चलो मी आधी इथे आधी तरी मी मेन्शन करतो कॉट थिटा बाय कोसेक थिटा, मी आधी जस्ट मेन्शन करतो इथे. ओके, ऍक्च्युअलमध्ये हा आन्सर आहे, पण आन्सरला मॉडिफाय केलं जाऊ शकतं. कसं मॉडिफाय करायचं पहा, तुम्हाला कॉट थिटा बाय कोसेक थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची ना. पहा, एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू दोघांची व्हॅल्यू आहे. मी दोघांना पण डिवाइड करतो डायरेक्टली. मी काय करतो माहिती का, मी आता इथे एक्स डिवाइड बाय, हे पहा, एक्सला मी वायनी डिवाइड करतो. सिंपल आहे ना, एक्सला मी वायनी डिवाइड करतो. एक्सची व्हॅल्यू तर आहेच ही, वायनी डिवाइड करतो म्हणजे मी बी कोसेक थिटाने डिवाइड करतो. आता हे बी इथे जाईल, पहा बी इथे जाणार. ओके, ठीक आहे, चलो. सो इथे बी गेलं, ए इथे जाणार, ए इथे गेलं. ठीक आहे, चलो. कॉट थिटा बाय कोसेक थिटा, कॉट थिटा बाय कोसेक थिटाची व्हॅल्यू काय आहे, बी एक्स बाय ए वाय ना. सो कॉट थिटा बी एक्स बाय कोसेक थिटा ए वाय. सो ऍक्च्युअल मध्ये आन्सर काय बनेल माहिती का, बी स्क्वेअर एक्स बाय ए स्क्वेअर वाय असा आन्सर बनू शकतं. पण पहा, हा पण आन्सर करेक्टच आहे, हा पण आन्सर करेक्टच आहे. यालाच मॉडिफाय करून आपण असं पण आन्सर लिहू शकतो. ओके, सबटाइप नंबर 3 आणि सबटाइप नंबर 4 करूया आता. पहा, x इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, वाय इक्वल टू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. आधी आयडेंटिफाय करायला, एक्सला आणि वायला एक कोणतं तरी एक पॅरामीटर आहे पहा इथे एम, त्याच्यामध्ये आपण इथे रिप्रेझेंट केलं आहे. सो डेफिनेटली पॅरामेट्रिक फॉर्म असणार. तर मी काय करतोय पहा, मी इथे dx बाय dm करतोय. सो डिफरन्शिएटिंग एक्स विथ रिस्पेक्ट टू एम बोलायचं असतं. ओके, आता मग पहा बरं, मी आता याचं डेरिव्हेटिव्ह करायचं ना आपल्याला. ठीक आहे, एक स्टेप वाटल्यास मी इथे मेन्शन करतोय. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एम हे आपल्याला फाइंड करायचं. दॅट मीन्स dx बाय dm, ओके, दॅट इज इक्वल टू, पहा रे, अंडर रूट ऑफ, कन्सिडर दिस ॲज एक्स. पहा, अंडर रूट एक्स आहे ना, हे अंडर रूट एक्स आहे ना, अंडर रूट एक्स. मग पहा बरं, अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 रूट एक्स इंटू, पण ॲक्च्युअलमध्ये हा एक्स नसल्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह हे पहा, ए स्क्वेअरचा, पहा मला डेरिव्हेटिव्ह करायला लागला याचा, ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एम स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा बनत असतो 2m. सो मी जस्ट मल्टिप्लाय करतो. ओके, सो 2 आणि 2 कॅन्सल होतो. सो व्हॅल्यू ऑफ dx बाय dm दॅट इज इक्वल टू m डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर हा असा व्हॅल्यू बनेल. आता आपण काय फाइंड करूया, आता आपण dy बाय dm फाइंड करूया. मी इथे म्हणतोय पहा dy बाय dm. So differentiating y with respect to m, that is dy by dm, that is equal to याचा डेरिव्हेटिव्ह करायचा, तुम्ही याला x समजा, x log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x. ठीक आहे, चलो केला मेन्शन मी. पण आपण काय करणार, आपण इंटू करणार. इंटू काय, या डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह, ए स्क्वेअरचा तर डेरिव्हेटिव्ह 0 असतो आणि एम स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2m. ठीक आहे, चलो मेन्शन करतो मी तिथे 2m. तर हा dy बाय dmचा जो व्हॅल्यू बनतो दॅट इज 2m डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. हा dy बाय dm आहे हा. ओके, dy बाय dmचा व्हॅल्यू असा बनला आहे. आता मी काय करतो, डिवाइडेड बाय, जस्ट याला आपण डिवाइड करूया ना, कशाने, तर dx बाय dm नी. dy बाय dm बाय dx बाय dm, पहा ना, dy बाय dt बाय dx बाय dt, दॅट इज नथिंग बट dy बाय dx ना. dm कॅन्सल होऊन dy बाय dx तर बनणार आहे. ओके, सो जस्ट डिवाइड बाय. पहा dx बाय dm चा व्हॅल्यू काय आहे, तर m डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर मेन्शन करतोय मी इथे. m आणि हा m कॅन्सल होईल असंही, हा जाईल न्यूमरेटरमध्ये. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इट बिकम्स, याची व्हॅल्यू म्हणजे dy बाय dx इट बिकम्स, पहा 2 ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर न्यूमरेटरमध्ये जाईल आणि ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअरला मी अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू अगेन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर असं मेन्शन करू शकतो. त्यातला हा पार्ट कॅन्सल होईल. सो व्हॅल्यू ऑफ dy बाय dx काय बनेल पहा, 2 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. आता यापुढे आता पाहिजे तर तुम्हाला अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअरला तुम्हाला पाहिजे तर एक्स मेन्शन करायचं असेल करू शकता. म्हणजे dy बाय dxचा व्हॅल्यू काय बनेल माहिती का, 2 डिवाइड बाय एक्स बनेल. टेक्स्टबुकच्या मागे आन्सर पाहिलं तर इतकंच मेन्शन असेल. ओके, पण एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू जर का तुम्हाला स्टडी करायचं असेल तर अशी मॉडिफिकेशन्स होऊ शकतात ऑप्शन्समध्ये. आता क्वेश्चन नंबर 4 पहा, dx बाय d थिटा फाइंड करतोय मी, dx बाय d थिटा. ओके, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा हियर. सो एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा फाइंड करतो. साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, कॉस थिटा. ओके, मी इथे dy बाय d थिटा फाइंड करतोय, ओके, सो डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू थिटा. सो टॅन थिटाचं तर डेरिव्हेटिव्ह असणार आहे सेक स्क्वेअर थिटा हियर.
आता फायनली आपण काय बोलतोय पहा, dy बाय dx फाइंड करायचं आहे. ओके, बट वी नो दॅट dy बाय dx म्हणजे काय, dy बाय d थिटा डिवाइड बाय dx बाय d थिटा. ओके, सो इट इज dy बाय d थिटा. पहा रे बाबा, dy बाय d थिटा काय आहे, तर हा सेक स्क्वेअर थिटा आहे. जस्ट डिवाइड बाय dx बाय d थिटा. dx बाय d थिटा पहा, तर तो आहे cos थिटा. ओके, सो dy बाय dx कॅन बी रिटन ॲज, पहा 1 डिवाइड बाय कॉस, हे पहा काही नाही म्हणजे 1. ओके, 1 डिवाइड बाय कॉस इज नथिंग बट सेक थिटा इंटू हा सेक स्क्वेअर थिटा तर आहेच इथे. आता पहा सेक थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा कराल तर तो बनेल सेक क्यूब थिटा. सो व्हॅल्यू ऑफ dy बाय dx, व्हॅल्यू ऑफ dy बाय dx दॅट इज इक्वल टू सेक क्यूब थिटा हियर. ओके, सबटाइप नंबर 5 मध्ये पहा, सर्वात आधी आपण पॅरामीटर आयडेंटिफाय करूया. फार सिंपल आहे. x थिटाच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केला आहे, ऍट द सेम टाइम y पण थिटाच्या फॉर्म मध्येच एक्सप्रेस केला आहे. ओके, सो थीटा इज अ पॅरामीटर हियर. सो आपण काय फाइंड करूया पहा, dx बाय d थिटा. ओके, आय एम डिफरन्शिएटिंग बोथ ऑफ दिस टू साइड्स विथ रिस्पेक्ट टू थीटा हियर. सो x डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा दॅट इज dx बाय d थिटा दॅट इज इक्वल टू. ओके, पहा a इज इन मल्टिप्लिकेशन. a हा मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे a ॲज इट इज आणि याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायचा. ओके, सो 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ॲज इट इज. कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह हा असतो मायनस ऑफ साइन थिटा हियर. ठीक, so value of dx by d theta it can be written as minus minus 1 plus a into sin theta. so a into sin theta हा व्हॅल्यू आहे आपला dx by d theta चा. ओके, आता आपल्याला काय फाइंड करायचं पहा, आपण फाइंड करूया dy by d theta. ओके, सो डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू थीटा हियर. सो b कॉन्स्टंट इज इन मल्टिप्लिकेशन. सो b ॲज इट इज मेन्शन करतोय मी, b ॲज इट इज मेन्शन करतोय. पहा बरं, थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय असणार 1. पहा थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1. थीटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा, पहा विथ रिस्पेक्ट टू थीटा करतोय आपण नाही का. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा दॅट इज इक्वल टू 1. जसं की एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स जो की 1 असतो, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. ओके, सो सेम वे मध्ये थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1 मेन्शन करतोय मी, मायनस ऑफ साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस थीटा. तर पहा हा आपला dy बाय dx चा व्हॅल्यू आहे, हा आहे dy बाय dx चा व्हॅल्यू आणि हा आहे dx बाय d थिटाचा व्हॅल्यू. सॉरी, dy बाय d थिटाचा व्हॅल्यू आहे. ओके, तर आता आपण काय करूया, जस्ट या दोन्ही व्हॅल्यूला आपण डिवाइड करूया. म्हणजे मी काय लिहितोय पहा, आपल्याला माहिती dy बाय dx कॅन बी रिटन ॲज dy बाय d थिटा. ओके, डिवाइड बाय dx बाय d थिटा. बरोबर ना, dy बाय dx ला आपण dy बाय d थिटा डिवाइड बाय dx बाय d थिटा असं लिहू शकतो. सो dy बाय d थिटा इट इज नथिंग बट b इंटू 1 मायनस ऑफ कॉस थिटा हियर. ओके, जस्ट डिवाइड बाय dx बाय d थिटा इज a इंटू साइन थिटा. a इंटू काय असेल तर साइन थिटा असेल. हा आपला आन्सर आहे. आता आन्सरला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. पहा कसं काय करू शकतो पहा, आपण b डिवाइड बाय a ॲज इट इज मेन्शन करतोय मी. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला माहिती ना आपल्याला, 2 साइन स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 2. पहा 1 मायनस कॉस थिटाचा जो फॉर्म्युला असतो दॅट इज 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 डिवाइड बाय साइन थीटा जो आहे ना, मी साइन थीटाला 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 असं मेन्शन करू शकतो. पहा ना, साइन थीटाला 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला यूज केला आपण. साइन 2 थीटा काय असतो तर 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. सो सेम वे मध्ये साइन थीटा कॅन बी रिटन ॲज 2 साइन थीटा बाय 2. इथे 2 थीटा असेल तर थीटा, इन केस जर का इथे थीटा असेल तर आपण काय करतो 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. एक्झॅक्टली हाफ करायला लागेल. ओके, सो इथे 2 कॅन्सल होईल, साइन आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल. पहा बरं, साइन थीटा बाय 2 बाय कॉस थीटा बाय 2 इज टॅन थीटा बाय 2. आन्सर इज b डिवाइड बाय a इंटू टॅन ऑफ थीटा बाय 2. हा आपला आन्सर असेल. ओके, सबटाइप नंबर 6 पाहाल, x is equal to t plus 1 divided by t raised to power a. Okay, y is equal to a raised to power t plus 1 divided by t. हे क्लिअरली पाहून समजतं आपल्याला की x आणि y हे t च्या फॉर्म मध्ये जर का मेन्शन केले असतील सो हा पॅरामेट्रिक इक्वेशन असणार. आणि आपल्याला माहिती dy बाय dx म्हणजे काय असतो तर dy बाय dt बाय dx बाय dt. तर मी इथे मेन्शन करतोय बघा डिफरन्शिएटिंग. ओके, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. ओके, विथ रिस्पेक्ट टू t आपण डेरिव्हेटिव्ह करूया. ओके, सो x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार dx बाय dt. ओके, दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t कोणाचा तर t प्लस 1 डिवाइड बाय t रेज टू पॉवर a चा. फॉर्मॅट ओळखायचा. जर का मी याला x बोललो, ओके, x रेज टू पॉवर n चा फॉर्मॅट बनतो हा. सो dx बाय dt ला मी काय लिहितोय पहा, x रेज टू पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह इज n इंटू ओके x रेज टू n मायनस 1 असं लिहायला लागेल आपल्याला. आणि मी इथे इंटू करणार, मी इथे इंटू करतोय.
हा ॲक्च्युअलमध्ये एक्स नाही आहे, तर हा डमी एक्स असल्यामुळे जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स. सो टी प्लस 1 डिवाइड बाय टीच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला इथे मल्टिप्लाय करायला लागेल. आता काय करूया पहा आपण, dx by dt दॅट इज इक्वल टू a इंटू मी इथे काय करतोय, t प्लस 1 डिवाइड बाय टी. पहा t प्लस 1 डिवाइड बाय टी, रेज टू पॉवर a मेन्शन करतोय, रेज टू पॉवर a इंटू ओके t प्लस 1 डिवाइड बाय टी, रेज टू पॉवर -1 मेन्शन करतोय. म्हणजे मी काय केलं पहा, a -1 ला जस्ट सेपरेट केलं असं. आता रेज टू पॉवर -1 याचा अर्थ काय, डिवाइड करायला लागेल ना आपल्याला. सो टी प्लस 1 डिवाइड बाय टीनी डिवाइड करायला. पहा रेज टू पॉवर -1 याचाच अर्थ हा डिनॉमिनेटरमध्ये जाऊन रेज टू पॉवर 1 बनेल. सो -1 लिहिण्याऐवजी मी जस्ट इथे डिवाइड करतोय आणि इंटू करतोय. वी नो दॅट टी डेरिव्हेटिव्ह इज 1 अँड पहा काय आता टी डेरिव्हेटिव्ह 1 आहे म्हणजे एक्स डेरिव्हेटिव्ह सारखा टी डेरिव्हेटिव्ह इज 1. 1 बाय एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतो, तर -1 बाय एक्स स्क्वेअर. पहा 1 बाय एक्स डेरिव्हेटिव्ह इज -1 बाय एक्स स्क्वेअर. तर आपण फाइंड केलेला आहे dx बाय dt. dx बाय dt चा व्हॅल्यू आपण फाइंड केला आहे, जिथे t प्लस 1 बाय टी रेज टू a, t प्लस 1 बाय टी रेज टू a याची व्हॅल्यू आपण x सबस्टिट्यूट करू शकतो. याची व्हॅल्यू आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो, x अशी सबस्टिट्यूट करू शकतो. ठीक आहे, आपण पुढे पाहूया. आपण dy बाय dt फाइंड करूया आधी. तर पाहा इथे dy बाय dt. ओके, सो डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू t. फॉर्मॅट आधी ओळखाल, a रेज टू पॉवर x. जर का मी याला x बोललो, a रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, a रेज टू x डेरिव्हेटिव्ह इज a रेज टू x. ओके, a रेज टू x इंटू लॉग a. बरोबर ना, a रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह a रेज टू x इंटू लॉग a असतो, पण ॲक्च्युअलमध्ये हा x नाही आहे ना. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी x. सो t प्लस 1 बाय टीच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला तिथे मल्टिप्लाय करायला लागणार. सो व्हॅल्यू ऑफ dy बाय dx काय बनेल, व्हॅल्यू ऑफ dy बाय dt काय बनेल पहा. हे पहा, a रेज टू t प्लस 1 बाय टी, a रेज टू t प्लस 1 बाय टी, दॅट इज नथिंग बट y. सो y इंटू दिस इज लॉग a. ओके, इंटू पहा टीचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज -1 बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dt. आपल्याकडे dy बाय dt पण आहे, आपल्याकडे dx बाय dt पण आहे. आता डायरेक्टली आपण डिवाइड करूया. तर मी इथे असं मेन्शन करतोय, dy बाय dt डिवाइड बाय dx बाय dt इज इक्वल टू, पहा dy बाय dt काय आहे, y इंटू लॉग a. ओके, इंटू 1 - 1 बाय टी स्क्वेअर. ओके, डिवाइड बाय dx बाय dt काय आहे पहा, a. ओके, हे काय आहे, हे ॲक्च्युली x आहे. ओके, सो इंटू x. ओके, इंटू काय आहे हा, तर 1 - 1 बाय टी स्क्वेअर. ओके, डिवाइड बाय t प्लस 1 बाय टी आहे ना, डिवाइड बाय t प्लस 1 डिवाइड बाय टी आहे ना. यामध्ये सर्वात आधी तरी हे डायरेक्टली कॅन्सल होऊन जाईल. ओके, आता पहा t इंटू टी कराल t स्क्वेअर प्लस 1 बाय टी. मी याला असं लिहू शकतो पहा, काय इथे कॉमन डिनॉमिनेटर करतोय t मल्टिप्लाय करून, हे t स्क्वेअर प्लस 1 बाय. ओके, तर पाहाल मुलांना आता या स्टेप नंतर मी इथे एक्सप्लेन करतोय पहा. तर dy बाय dx, dy बाय dx. ओके, दॅट इज इक्वल टू y इंटू लॉग a. y इंटू लॉग a मी ॲज इट इज मेन्शन करतोय, डिवाइड बाय पहा न्यूमरेटर जो आहे ना dy बाय dt. ओके, दॅट इज y लॉग a. ओके, इंटू हा होता, हा कॅन्सल झाला ॲक्च्युली. सो राहिला फक्त y इंटू लॉग a. ओके, डिवाइड बाय a इंटू x. अगेन डिवाइड बाय, हे पहा न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. हा आता डिनॉमिनेटर बरं. ओके, ax डिवाइड बाय टी स्क्वेअर प्लस 1 बाय टी. तर हा आपला डिनॉमिनेटर आहे इथे. आता मी आधी थोडंसं डिनॉमिनेटरला सिम्प्लिफाय करतो. म्हणजे मी काय करतो माहिती का, dy बाय dx इज इक्वल टू हा t इथे जाईल. ओके, सो काय बनेल, y इंटू लॉग a डिवाइड बाय हा t इथे जाईल. दॅट मीन्स axt डिवाइड बाय टी स्क्वेअर प्लस 1. आता जर का तुम्ही पाहाल तर हे टी स्क्वेअर प्लस 1 तो जाईल न्यूमरेटरवरती. सो आन्सर काय बनेल, y इंटू लॉग a इंटू टी स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय ax इंटू टी. तर हा आपला आन्सर बनेल असं. ओके, तर पाहाल रे, आता बऱ्याचशा जणांना असं वाटलं असेल इथे की टी हा ॲक्च्युली इथे जातो. पहा ना, हा ज्यावेळेस तुम्ही सम पाहता टी इथे जाईल आणि हा इथेच राहून मल्टिप्लिकेशन होईल असं आपल्याला वाटायला लागतं. ओके, पण ते ॲक्च्युली रॉंग असणार आहे. ते ॲक्च्युली रॉंग आहे. मी थोडंसं चेंज करतो सममध्ये आणखीन.
न्यूमरेटर इज dy बाय dt, जो की किती आहे y इंटू लॉग ए आहे ना. ओके, सो y इंटू लॉग ए हा न्यूमरेटर आहे, डिवाइड बाय काही नाहीये म्हणजे डिवाइड बाय असतो 1. ओके, त्यानंतर हा जो काही डिनॉमिनेटर आहे पहा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेपरेट करणारी जी लाईन आहे ती थोडीशी तुम्ही पाहिजे तर मोठी ड्रॉ करा. ओके, आता जर का तुम्ही पाहाल तर आता हा जो काही ब्रॅकेट आहे, ओके, हा जो काही सर्कल मी इथे ड्रॉ केला, हा टर्म एकदम वरती जाईल. करेक्ट आहे, ॲग्री करतोय मी, करेक्ट आहे. पहा ना, फर्स्ट टर्म सेकंड टर्म डिवाइड बाय थर्ड फोर्थ, हा वरती जातो आणि हा याला मल्टिप्लाय होतो. म्हणजे मी सिम्प्लिफाय कसं करेन पहा, याला y इंटू लॉग ए हा एकदम वरती जातो, याचा अर्थ टी स्क्वेअर प्लस 1 बाय टी, हा वरती जाऊन मल्टिप्लिकेशन, डिवाइड बाय हा इथे जाऊन मल्टिप्लिकेशन, म्हणजे ax इंटू 1 काय रे, ax. म्हणजे आन्सर काय बनलं पाहिजे माहिती का, y इंटू लॉग ए इंटू टी स्क्वेअर प्लस 1, y इंटू लॉग ए इंटू टी स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय एक्स इंटू टी, तेच केलेलं आहे आपण. ओके, तर काळजी काय घ्याल, जर का तुम्हाला इथे मी सुरुवातीला एक्सप्लेन करते इथे 1 मेन्शन नव्हतं केलं आहे, मग जर का तुम्हाला ती डिफिकल्टी वाटली असेल, मी फक्त इतकं मेन्शन केलं होतं, मग त्यावेळी असं जर का वाटलं असेल तुम्हाला की टी हा इथे जाऊन मल्टिप्लिकेशन होतो, हा इथे जाऊन मल्टिप्लिकेशन होतो, तर तो रॉंग आहे ॲक्च्युली. तुम्ही काळजी काय घ्याल, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला सेपरेट करणारा लाईन थोडासा मोठा ड्रॉ करा. ओके, सो दॅट तुम्हाला कुठे सेपरेट होत आहेत एक्झॅक्टली न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर हे तुम्हाला समजेल, आणि मग त्यानंतर तुम्ही परफॉर्म करा. पाहिजे तर इथे तुम्ही 1 इमॅजिन करा, मग तुम्हाला हे सर्व काही सिम्प्लिफाय करणे थोडंसं इझी बनेल. तर पाच मुलांना आता आपल्याला क्वेश्चन नंबर 7 करायचं आहे, सबटाईप नंबर 7. सबटाईप नंबर 7 जर का तुम्ही पाहिलं ना, तुम्हाला इथे इन्व्हर्स पण दिसेल, म्हणजे इन्व्हर्स फंक्शन तर आहेच आहे. At the same time, both x as well as y, okay, they are expressed in terms of t here. Okay, म्हणजे x आणि y दोघांना आपण t च्या फॉर्मॅटमध्ये एक्सप्रेस केलेला आहे. दॅट मीन्स इज पॅरामेट्रिक फंक्शन ॲज वेल ॲज इन्व्हर्स फंक्शनचा पण हा कॉम्बिनेशन आहे. तर आता हा क्वेश्चन पाहून थोडंसं तुम्ही विचार कराल की आपण हे कोणत्या वेनी सिम्प्लिफाय केलं पाहिजे. पहिले तर पॅरामेट्रिक असल्यामुळे एक गोष्ट क्लिअर आहे की आपल्याला फाइंड करायचं आहे dx बाय dt. ओके, आपल्याला फाइंड करायचं आहे dy बाय dt. या दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत. त्याच्यानंतर आपण dy बाय dt बाय dx बाय dt केला तर ऑटोमॅटिकली dy बाय dx आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल. तर आता मी काय करतोय, आणि हा इन्व्हर्स पण असल्यामुळे आपल्याकडे एक गोष्ट क्लिअर आहे पहा, की हा फॉर्मॅट पाहिल्यानंतर आपल्याला एक फॉर्म्युला आठवायला लागतो. आता कोणता फॉर्म्युला सांगतोय पहा मी, 2 पहा टीच्या जागी जर का मी टॅन थिटा ठेवला, ओके, डिवाइड बाय 1 प्लस काय आहे रे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. टीच्या जागी जर का टॅन थिटा ठेवला, ओके, 2 टॅन थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. कोणाचा, साइन 2 थिटा. म्हणजे आतमध्ये साइन 2 थिटा येईल. कॉस इन्व्हर्स आणि साइन कॅन्सल तर नाही होणार, पण साइनला आपण कॉसच्या फॉर्मॅटमध्ये मेन्शन करू शकतो. ओके, थोडंसं करून दाखवतो म्हणजे थोडीशी आयडिया येईल पहा तुम्हाला. पहा आता मी काय करतो इथे, पॅरामेट्रिक मध्ये सबस्टिट्यूशन आहे बरं, आहे पॅरामेट्रिक मध्ये सबस्टिट्यूशन आहे. ओके, तर मी ते असं रिप्रेझेंट करतोय पहा, पुट टी ॲज टॅन थिटा. ओके, टीच्या जागी आपण सबस्टिट्यूट करतोय टॅन थिटा. म्हणजे हा एक्स काय बनेल माहिती का, एक्स काय बनेल रे, तर कॉस इन्व्हर्स ऑफ ओके 2 टॅन थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असा बनेल. ठीक आहे, चलो एक्स इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ, पण आपल्याला माहिती की हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. ओके, ठीक आहे, चलो सो एक्स इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ, हे पहा साइन 2 थिटाला मी कॉस 90 मायनस 2 थिटा मेन्शन करू शकतो. पहा ना, कॉस 90 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा असतो. कॉस 90 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा असतो. ओके, सो कॉस इन्व्हर्स कॉस तर कॅन्सलच होईल. सो एक्सची व्हॅल्यू काय बनेल माहिती का, पाय बाय 2 मायनस ऑफ 2 थिटा. ओके, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय बनेल माहिती का, पाय बाय 2 मायनस ऑफ 2. ओके, पहा आता थिटा काय आहे, थीटा इज टॅन इन्व्हर्स टी. सो थीटा काय आहे तर टॅन इन्व्हर्स ऑफ टी आहे. ओके, आता यानंतर मी काय लिहितोय पहा, फायनली आता आपण डेरिव्हेटिव्ह करूया. ओके, एक्सचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज dx बाय dt. पहा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी करायचा आहे बरं. कॉन्स्टंट आहे हा, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मेन्शन नाही करत. -2 ॲज इट इज. टॅन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. इथे एक्स म्हणजे काय आहे तर टी आहे. ओके, सो 1 बाय 1 प्लस टी स्क्वेअर हा व्हॅल्यू बनेल dx बाय dtचा. सो सेम वे मध्ये आपल्याला इथे dy बाय dt फाइंड करायचं आहे. आता पहा, हे पण गरजेचं नाही की इथे जर का टीला तुम्ही टॅन थिटा ठेवला ना तर तिथे पण तुम्ही टॅन थिटाच ठेवाल, असं गरजेचं नाहीये. ओके, असं होऊ शकतं की मी इथे साइन थिटा पण ठेवू शकतो.
पण आता या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये काय रे की इथे पण टॅन थिटा ठेवल्यानंतरच तो सिम्प्लिफाय होतो. पण मी ही गोष्ट क्लिअर करून देतो तुम्हाला की हे गरजेचं नाहीये. तो सम तुम्ही पूर्णपणे इंडिपेंडेंटली सॉल्व्ह करा. हा सम तुम्ही पूर्णपणे इंडिपेंडेंटली सॉल्व्ह करा. इथून तुम्ही dx बाय dt ची व्हॅल्यू फाइंड करा, इथून तुम्ही dy बाय dt ची व्हॅल्यू फाइंड करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिवाइड करा. आता पहा मी इथे पण t च्या जागी tan थीटा सबस्टिट्यूट करतोय. ओके, tan थीटा सबस्टिट्यूट केल्यानंतरच तो सिम्प्लिफाय होतोय. कसं पहा, y इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ ओके अंडर रूट ऑफ 1 प्लस t च्या जागी मी tan थीटा ठेवतोय. ओके, म्हणजे tan स्क्वेअर बनेल t स्क्वेअर म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअर इज सेक स्क्वेअर थीटा. सो सेक इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ दिस इज सेक स्क्वेअर थीटाचा अंडर रूट परत सेक थीटा बनेल. सो y इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ सेक थीटा. सो हे कॅन्सल बनेल. सो y इज इक्वल टू थीटा बनेल. y इज इक्वल टू थीटा बनतोय. थीटा काय आहे, थीटा 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 हा टॅन इनवर्स ऑफ टी आहे. ओके, सो y इज ॲक्च्युअली टॅन इनवर्स ऑफ टी. चलो dy बाय dt फाइंड करूया. तर पहा बरं, yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dt, टॅन इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 प्लस टी स्क्वेअर असा बनून जाईल. आणि फायनली आपला आन्सर इथे मी मेन्शन करतो, dy बाय dx म्हणजे काय, तर dy बाय dt बाय dx बाय dt. पहा ना, dy बाय dx म्हणजे dy बाय dt बाय dx बाय dt. ओके, dt कॅन्सल होऊन dy बाय dxच राहील. तो dy बाय dt काय आहे, dy बाय dt काय आहे, तर 1 डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर आहे. ओके, होल डिवाइड बाय व्हॉट इज dx बाय dt -2 डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर आहे. सो 1 प्लस टी स्क्वेअर जर का कॅन्सल झाला तर इथे आन्सर काय राहील माहिती का, 1 डिवाइड बाय -2 म्हणजे -1 डिवाइड बाय 2 हा आपला आन्सर असेल. तर सबटाइप नंबर 8 पाहाल, सिमिलर टू सबटाइप नंबर 7, इनवर्स फंक्शन पण आहे. ॲट द सेम टाइम both of this x and y they are written as they are expressed in terms of t. ओके, x आणि y दोघांना पण आपण t च्या फॉर्मॅटमध्ये मेन्शन केलं आहे. इनवर्स पण आहे. ओके, आता इथे t च्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं गेलं असल्यामुळे वी आर क्लिअर दॅट दिस इज पॅरामेट्रिक इक्वेशन, पॅरामेट्रिक फॉर्म आहे हा. आणि आपल्याला माहिती dy बाय dx इज नथिंग बट dy बाय dt डिवाइड बाय dx बाय dt. आता फक्त आपल्याला हा विचार करायचा आहे की एक्झॅक्टली आपण याचं डिफरन्सिएशन कसा करू शकतो. हे पाहून 4t³ मायनस 3t हे पाहून मला या फॉर्म्युला बेसिकली क्लिक होतोय. पहा, 4t³ मायनस 3t, 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. ओके, हा फॉर्म्युला मला इथे क्लिक होतोय. तो आला फॉर्मॅट पाहून. तर मी काय करतोय, t च्या जागी इन्स्टेड ऑफ t आय एम रायटिंग कॉस थीटा. t च्या जागी मी जस्ट कॉस थीटा सबस्टिट्यूट करतोय. ओके, मी इथे बोलतो पुट t इज इक्वल टू कॉस थीटा. t च्या जागी कॉस थीटा टाकतो म्हणजे काय बनेल रे, x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 4 t च्या जागी पहा कॉस क्यूब थीटा मायनस 3 इंटू t च्या जागी परत कॉस थीटा मेन्शन करतोय मी. 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा, 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा इज नथिंग बट कॉस 3 थीटा. ओके, सो x ला मी काय लिहितोय पहा, कॉस इनवर्स ऑफ दिस इज कॉस 3 थीटा. पहा ना, मी याला कॉस 3 थीटा मेन्शन करू शकतो. कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल, सो व्हॅल्यू ऑफ x इज नथिंग बट 3 थीटा. आता या क्वेश्चन मध्ये हे इम्पॉर्टंट आहे की हे पाहून तुम्ही किती लवकर हा फॉर्म्युला तुम्ही आयडेंटिफाय कराल, म्हणजे सबस्टिट्यूशन आयडेंटिफाय कराल. हे सबस्टिट्यूशन मेथड आहे ना, इनवर्स फंक्शन मध्ये आपण केलं होतं सबस्टिट्यूशन मेथड. ओके, तर त्यातला हा सबस्टिट्यूशन मेथड आपण इथे प्रिफर केलेला आहे. सो मी इथे काय करतोय पहा, x ॲज इट इज 3 ॲज इट इज, थीटाला मी कॉस इनवर्स टी सबस्टिट्यूट करू शकतो. कॉस इनवर्स ऑफ टी मी इथे सबस्टिट्यूट करतोय, थीटाला कॉस इनवर्स ऑफ टी असं मी इथे सबस्टिट्यूट करतोय. सो व्हॅल्यू ऑफ x इज 3 कॉस इनवर्स ऑफ टी. सो मी काय करतोय, dx बाय dt दॅट इज इक्वल टू 3 ॲज इट इज, कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे ॲज इट इज. कॉस इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, -1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर. तर हा आपला dx बाय dt चा इथे व्हॅल्यू बनलेला आहे. आता आपण काय करूया, हा फंक्शन सेम, हा फंक्शन या फंक्शनसाठी y चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज dy बाय dt फाइंड करूया. इथे जसं dx बाय dt फाइंड केला ना तसं आपण dy बाय dt फाइंड करूया आणि डिवाइड करूया, सो दॅट आपल्याला व्हॅल्यू ऑफ dy बाय dx येईल बाय युझिंग पॅरामेट्रिक फंक्शन डिफरन्सिएशन. आता तो फॉर्म्युला पाहून मला असं क्लिक होत आहे की आपण t ला परत कॉस थीटाच सबस्टिट्यूट करूया, कारण की 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर असतो आणि साइन स्क्वेअरचा अंडर रूट कराल तर साइन बनेल. साइन बाय टीला काय बोललो होतं आपण, कॉस थीटा. साइन बाय कॉस काय, टॅन इनवर्स, आणि टॅन तो कॅन्सल होऊ शकतो. तर मी काय बोलतोय पहा, इथे पुट टी इज इक्वल टू कॉस थीटा. ओके, टीच्या जागी आपण कॉस थीटा सबस्टिट्यूट करूया. सो y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. ओके, टीच्या जागी कॉस स्क्वेअर. ओके,
टी ॲज इट इज कॉस थिटा मेन्शन करतो मी. सो वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर इज नथिंग बट साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय दिस कॉस थिटा ॲज इट इज. सो वाय कॅन बी रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ साइन स्क्वेअरचा अंडर रूट दॅट इज इक्वल टू साइन थिटा डिवाइड बाय दिस कॉस थिटा. साइन बाय कॉस इज टॅन थिटा. सो वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ दिस इज टॅन थिटा. सो टॅन इनवर्स टॅन कॅन्सल होईल. सो वाय हा ॲक्च्युली थिटा बनतोय. वाय इज ॲक्च्युली थिटा बट व्हॉट इज थिटा? थिटा हा ॲक्च्युली कॉस इनवर्स ऑफ टी आहे. ओके, थिटाला मी कॉस इनवर्स ऑफ टी असं मेन्शन करू शकतो ना. मग तुम्ही सांगा बरं डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू काय बनेल? डी वाय बाय डी टी. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी ना. सो वाय डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी टी. कॉस इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? तर -1 डिवाइड बाय अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर. कारण कॉस इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सेम वेमध्ये कॉस इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह -1 बाय अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर हा आपला डी वाय बाय डी टी बनतो. हा डी एक्स बाय डी टी तो डी वाय बाय डी टी. काय करायचं तुम्हाला? हा ॲज इट इज या फॉर्म्युलामध्ये तुम्ही मेन्शन कराल आणि डी वाय बाय डी एक्सचा इथे व्हॅल्यू फाइंड कराल. इथे मी फायनली लिहून देतोय पहा. व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्सचा व्हॅल्यू म्हणजे काय? तर डी वाय बाय डी टी बाय डी एक्स बाय डी टी. म्हणजेच काय? डी वाय बाय डी टी हा आहे ना -1 बाय अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय डी एक्स बाय डी टी. काय आहे पहा? डी एक्स बाय डी टी इज -3 बाय अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर. हा कॅन्सल होईल. मायनस मायनस बनेल प्लस. सो आन्सर बनेल 1 डिवाइड बाय 3. हा आपला आन्सर बनेल. क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट सबटाइप पाहाल. वी नीड टू कॅल्क्युलेट डी वाय बाय डी एक्स. पहा डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं म्हणजे क्वेश्चन नंबर 1 सारखाच आहे पूर्णपणे. वी नीड टू कॅल्क्युलेट डी वाय बाय डी एक्स. फक्त एक चेंज काय आहे इथे की ॲट थिटा इज इक्वल टू π/6. म्हणजे फायनली जो आन्सर येणार आहे थिटाच्या जागी π/6 तुम्ही तिथे सबस्टिट्यूट करून टाका. प्रोसिजर पूर्णपणे सेम. काय करतोय मी फाइंड करतोय डी एक्स बाय डी थिटा. हे पाहून तुम्हाला समजलं असेल ना की एक्स आणि वाय हे दोघांना पण आपण थिटाच्या फॉर्मॅटमध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, सो विल फर्स्ट फाइंड डी एक्स बाय डी थिटा. ओके, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा हियर. हे पहा आता त्याला जर का मी एक्स बोलेन कोसेक स्क्वेअर थिटा याचा अर्थ काय? कोसेक थिटाचा स्क्वेअर ना. तर मी याचं डिफरन्शिएशन करते वेळी मी याला एक्स बोलेन. एक्स रेस टू एन फॉर्मॅट होईल. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह असतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 असं करायला लागेल आपल्याला. दॅट मीन्स इथे बनेल 1. ओके, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x असं मेन्शन केलं. इंटू करणार कारण की हा ॲक्च्युअलमध्ये एक्स नाही आहे, डमी एक्स आहे. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डमी एक्स म्हणजे कोसेक थिटाच्या डेरिव्हेटिव्हने आपण तिथे मल्टिप्लाय करणार. सो आता डी एक्स बाय डी थिटा काय बनणार पहा. डी एक्स बाय डी थिटा काय बनणार? 2 इंटू कोसेक थिटा. ओके, कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह पहा माझ्याकडनं इथे चुकून एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्सनी डिफरन्शिएट केलं बरं मी तिथे. तर इथे ॲक्च्युअलमध्ये थिटा असायला हवा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा केला ना आपण. सो कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा करायला हवा आपण. सो कोसेक थिटा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. ओके, सो डी एक्स बाय डी थिटाचा आपण व्हॅल्यू फाइंड केलेला आहे. आता आपण फाइंड करूया डी वाय बाय डी थिटा व्हॅल्यू. डी वाय बाय डी थिटा व्हॅल्यू. तर तुम्ही पहा हा फॉर्मॅट कोणता बनतो? एक्स क्यूब सारखं वाटतं ना. मी जर का याला एक्स बोलेन तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3x स्क्वेअर. पहा ना, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3x स्क्वेअर. ॲक्च्युअलमध्ये तर हा एक्स नाही आहे. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स. सो कॉट थिटाच्या डेरिव्हेटिव्हने आपण तिथे मल्टिप्लाय करून टाकूया. ओके, म्हणजे आन्सर काय बनेल माहिती का? डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू 3 कॉट स्क्वेअर थिटा. ओके, इंटू पहा कॉट थिटाचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तर तो असतो मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. तर आता फायनली आपण काय करूया पहा. मी इथे लिहितोय डी वाय बाय डी एक्स फाइंड करायचं ना. डी वाय बाय डी एक्स म्हणजेच काय? डी वाय बाय डी थिटा डिवाइड बाय डी एक्स बाय डी थिटा. ओके, पहा रे बाबा डी वाय बाय डी थिटा पहा काय आहे तर मायनस साइन 3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा डिवाइड बाय डी एक्स बाय डी थिटा तर हा आहे. ओके, -2. ओके, -2 कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, दिस इज कॉट थिटा ॲज इट इज. हे असंही कॅन्सलच होतं. मायनस असंही प्लसच बनेल. 3/2 बनेल. कॉट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल. ओके, सो 3/2 इंटू कॉट थिटा हा आपला आन्सर असेल. हा ॲक्च्युली डी वाय बाय डी एक्स आहे. पण आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे फाइंड डी वाय बाय डी एक्स ॲट थिटा इज इक्वल टू π/6. सो फाइंड डी वाय बाय डी एक्स. ओके, ॲट थिटा इज इक्वल टू π/6 ना. म्हणजे तुम्ही इथे π/6 सबस्टिट्यूट केलं पाहिजे. म्हणजे आन्सर बनेल 3/2
कॉट पाय बाय 6, पहा पाय बाय 6 मध्ये 30 असतं. ओके, कॉट 30 डिग्री, कॉट 30 डिग्री हा असतो √3. सो आन्सर काय बनेल रे, 3√3 डिवाइड बाय 2 हा आपला आन्सर बनेल. क्वेश्चन नंबर 2 पाहाल रे, x इज टू a cos क्यूब थीटा, y इज टू a sin क्यूब थीटा. आपल्याला dy बाय dx फाइंड करायचा आहे ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 3. बरं, थीटा आहे पॅरामीटर, पॅरामेट्रिक फॉर्म आहे. डायरेक्टली मी काय करतोय पहा आता इथे dx बाय डी थीटा, dx बाय डी थीटा पहा, a मल्टिप्लिकेशन मध्ये कॉन्स्टंट ॲज इट इज. ओके ठीक आहे. एक्स क्यूब पहा रे, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3x स्क्वेअर. ओके, पण ॲक्च्युअलमध्ये हा x नाहीच आहे. सो जस्ट मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह, जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थीटा. म्हणजे काय बनेल माहिती का रे, dx बाय डी थीटा काय बनतोय तर 3a कॉस स्क्वेअर थीटा इंटू कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन थीटा. तर हा आहे आपला dx बाय डी थीटा. सेम वे मध्ये आपण dy बाय डी थीटा फाइंड करूया. पहा काय, dy बाय डी थीटा दॅट इज इक्वल टू, पहा a इज इन मल्टिप्लिकेशन a ॲज इट इज, एक्सचा क्यूब काय असतो, एक्सच्या क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो 3x स्क्वेअर. सो 3xचा ओके स्क्वेअर केला मी मेन्शन इथे, एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह इज 3x स्क्वेअर. इंटू करूया आपण, इंटू, कारण की ॲक्च्युअलमध्ये तर हा एक्स नाहीच आहे ना, सो डमी एक्स आहे ना तो. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स. ओके, साइन थीटाच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला तिथे मल्टिप्लाय करायला लागणार. सो dy बाय डी थीटा हा काय बनतोय तर 3a ओके साइन स्क्वेअर थीटा. ओके, साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह हा असतो कॉस थीटा. तर पहा dy बाय dx पण फाइंड केला आपण, dy बाय डी थीटा पण फाइंड केला. ॲट द सेम टाइम आपण dx बाय डी थीटा पण फाइंड केलेला आहे. आता आपण फाइंड करूया dy बाय dx. तर पहा रे, dy बाय dx म्हणजे आपल्याला माहिती dy बाय डी थीटा डिवाइड बाय dx बाय डी थीटा. ठीक आहे, चलो ओके. सो dy बाय डी थीटा म्हणजे काय आहे तर 3a साइन स्क्वेअर थीटा ओके इंटू कॉस थीटा ओके डिवाइड बाय dx बाय डी थीटा. तर हा आहे -3a ओके कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे, चलो कॉस स्क्वेअर थीटा इंटू काय रे हा साइन थीटा. ठीक आहे, चलो साइन थीटा हा स्क्वेअर कॅन्सल, कॉस थीटा हा स्क्वेअर कॅन्सल, 3a कॅन्सल. सो मायनस साइन तर राहिलाच आहे. सो मायनस साइन मेन्शन करतो आम्ही इथे. साइन स्क्वेअर होता बरं, साइन होता, एकच साइन कॅन्सल झाला, एक साइन आहे तिथे बाकी. ओके, दॅट मीन्स इज साइन थीटा डिवाइड बाय कॉस स्क्वेअर होता, एक कॉस कॅन्सल, सो कॉस थीटा इथे लिहायला लागेल आपल्याला. सो आन्सर इज मायनस ऑफ टॅन थीटा. बट वी नीड टू फाइंड dy बाय dx ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 ना. सो जस्ट 60 डिग्री इथे सबस्टिट्यूट करायचं आहे तुम्हाला. अँड वी नो दॅट tan 60 इज √3. सो आन्सर काय बनला पाहिजे -√3. तर पाल मुलांना थर्ड सबटाईप करतोय आपण आता. x इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1, y इज इक्वल टू साइन ऑफ पाय टी बाय 2 प्लस कॉस ऑफ पाय टी बाय 2. तर हे पाहून क्लिअर करून घ्याल की x आणि y दोघांना पण आपण टीच्या फॉर्मॅटमध्ये मेन्शन केलं आहे. डेफिनेटली पॅरामेट्रिक फंक्शन आहे. सो डायरेक्टली मी इथे काय करतोय पहा, dx बाय dt करतोय. ओके, कारण की पॅरामेट्रिक फंक्शन असल्यानंतर आपल्याला हे माहिती असतं की dy बाय dx जर का तुम्हाला फाइंड करायचं असेल ना, तर तुम्हाला dy बाय dt फाइंड करायला लागेल आणि त्याच्यानंतर dx बाय dt फाइंड करायला लागेल. कारण की x आणि y दोघांना पण आपण इथे जर का टीच्या फॉर्मॅटमध्ये मेन्शन केलं तर yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी करायचा, xचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी करायचा आणि डिवाइड करायचा. तर आता मी x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी करतो इथे. ओके, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला 2t, एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x सारखा. ओके, प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे टीचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इक्वल टू 1 आणि 1चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. सो dx बाय dtचा व्हॅल्यू आहे 2t प्लस 1. सो dx बाय dtचा व्हॅल्यू आहे 2t प्लस 1. ठीक आहे, आता आपण फाइंड करूया dy बाय dt. पहा yचा व्हॅल्यू मेन्शन आहे, dy बाय dt मेन्शन करतोय, डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू t. सो dy बाय dt इज इक्वल टू, पहा साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस. ठीक, कॉस पाय टी डिवाइड बाय 2. नीट पहा काय, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. पण ॲक्च्युअलमध्ये तर हा एक्स नाहीच आहे ना. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स. त्या डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हनी इथे आपण त्याला मल्टिप्लाय करायचं. यानंतर इथे प्लस साइन मेन्शन करतोय. पहा आता कॉस एक्स डमी एक्स बरं, तो कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन एक्स. सो मायनस ऑफ साइन ओके एक्स इथे मी असं मेन्शन करतो. तर पहा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय करतोय मी इथे मायनस ऑफ साइन एक्स मी इथे मेन्शन करतोय.
सो जस्ट मल्टिप्लाय बाय हा जो काही डमी एक्स आहे ना, तर डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मी तिथे मल्टिप्लाय करणार. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स काय आहे, तर पाय टी डिवाइड बाय 2 हा आपला डमी एक्स आहे. आता काय लिहू शकतो पहा आपण, dy बाय dt इज इक्वल टू पाय बाय 2 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट हा मल्टिप्लिकेशन मध्ये, सो बाहेर येतो डायरेक्टली. ठीक आहे, चलो पाय बाय 2 टीचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. ओके, जसं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 तसं टीचा डेरिव्हेटिव्ह 1, सो मेन्शन नाही करत मी 1. आणि इथे काय आहे, तर कॉस पाय टी डिवाइड बाय 2. ओके, त्यानंतर मायनस परत पाय बाय 2चा डेरिव्हेटिव्ह, सॉरी पाय बाय 2 इज अ कॉन्स्टंट ॲज इट इज बाहेर, आणि टीचा डेरिव्हेटिव्ह असतो 1, सो पाय बाय 2 बाहेर, आणि हा जो काही आहे साइन पाय टी डिवाइड बाय 2 मी त्याला ॲज इट इज तिथे तसं मेन्शन करतोय. तर पहा dy बाय डीटीचा पण आपण व्हॅल्यू फाइंड केला, पाय बाय 2 कॉस पाय टी बाय 2. ओके, मायनस पाय बाय 2 साइन पाय टी बाय 2. आता काय करायचं आपल्याला dy बाय dx फाइंड करायचा होता ॲट t इज इक्वल टू 1, म्हणजे टीच्या जागी इथे 1 सबस्टिट्यूट करायला लागेल. जर का टीच्या जागी मी इथे 1 सबस्टिट्यूट केलं ना 1, तर पाय बाय 2 इंटू 1 पाय बाय 2 बनेल, आणि कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90 ची व्हॅल्यू असते 0, सो हा कम्प्लिटली 0 बनेल. म्हणजे इथे आन्सर काय बनेल, मायनस पाय बाय 2 ॲज इट इज. टीच्या जागी 1 टाका बरं, 1 टाकल्यानंतर हा पाय बाय 2 म्हणजे 90 बनेल, आणि साइन 90 असतो 1 डिवाइड बाय 1 टाका, 2 इंटू 1 2 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 3. सो आन्सर बनेल मायनस ऑफ पाय 3 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 6. सो मायनस पाय बाय 6 हा आपला या समचा आन्सर बनेल. फोर्थ सबटाइप पाहिला, एक्स इक्वल टू 2 इंटू कॉस टी प्लस कॉस ऑफ 2t. एक्स हा टीच्या फॉर्ममध्ये, ठीक आहे, वाय हा परत टीच्या फॉर्ममध्ये. आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं, बट ॲट t इज इक्वल टू पाय बाय 4, म्हणजे dy बाय dx आपल्याला पाय बाय 4 ला फाइंड करायचं आहे. ओके, सो जस्ट डिफरन्शिएटिंग दिस बोथ these two sides with respect to t. सो एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी dx बाय dt मेन्शन करतोय. ओके, दॅट इज इक्वल टू, पहा याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मेन्शन करायचा आहे, बट दॅट इज विथ रिस्पेक्ट टू टी. सो 2 cos t प्लस कॉस ऑफ 2t. ओके, सो dx बाय dt दॅट इज इक्वल टू 2 हा मल्टिप्लिकेशन मध्ये, ओके ॲज इट इज, कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह इज मायनस साइन टी. ठीक आहे, प्लस पहा कॉस 2tचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर दिस ॲज एक्स, डमी एक्स. कॉस एक्स रीड करायचा बरं त्याला, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज मायनस साइन एक्स इंटू हा डमी एक्स होता ना हा, सो 2tचा डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करा. 2tचा डेरिव्हेटिव्ह किती असतो पहा 2, जसं 2xचा डेरिव्हेटिव्ह 2, सो 2tचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t दॅट इज इक्वल टू 2 हियर. सो व्हॅल्यू ऑफ dx बाय dt इज इक्वल टू मायनस ऑफ 2 साइन t. ओके, परत पहा मायनस ऑफ 2 साइन ऑफ 2t हा आपला dx बाय dtचा व्हॅल्यू बनलेला आहे. आता आपण dy बाय dtचा व्हॅल्यू फाइंड करू बरं. सो डिफरन्शिएट बोथ दिस टू साइड्स विथ रिस्पेक्ट टू t. सो yचा डेरिव्हेटिव्ह मी मेन्शन करतो dy बाय dt. ओके, दॅट इज इक्वल टू 2 ॲज इट इज. साइन टीचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस टी, साइन टीचा डेरिव्हेटिव्ह असणार कॉस टी, मायनस ॲज इट इज. हे पहा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आपल्याला. साइन एक्स याला तुम्ही एक्स ट्रीट कराल बरं, साइन याला एक्स ट्रीट करा. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स, पण ऍक्च्युअल मध्ये तर हा एक्स नाहीये. ओके, डमी एक्स आहे, सो त्याच्या जस्ट डेरिव्हेटिव्हनी आपण याला मल्टिप्लाय करू, म्हणजे 2tचा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 2, त्याने आपण तिथे मल्टिप्लाय करूया. सो dy बाय dt काय बनतोय पहा, dy बाय dt इज इक्वल टू 2 cos t मायनस ऑफ 2 cos ऑफ 2t हा आपला dy बाय dtचा व्हॅल्यू बनेल. आता फायनली आपण काय फाइंड करेल पहा, वी नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. सो dy बाय dx is equal to dy by dt divided by dx by dt. So dy by dt by dx by dt. So dy by dt is 2 cos t minus 2 cos 2t. Okay, divided by dx by dt is minus 2 sin t minus 2 sin of 2t. Okay. पण हे जे काही सर्व फाइंड करायचं आहे ना, बट दॅट इज ॲट थीटा इज इक्वल टू पाय बाय 4, सॉरी टी इज इक्वल टू पाय बाय 4 ला फाइंड करायचं आहे. सो dy बाय dx ॲट टी इज इक्वल टू पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री. ओके, इथे 45 मी मेन्शन करतो, सो इथे 45 टाकून द्याल. कॉस 45 1 बाय रूट 2. ओके, सो 2 इंटू दिस इज 1 बाय रूट 2. ओके, मायनस 2 इंटू पहा 45 टाकलं तर 45 इंटू 2 90, कॉस 90 0 डिवाइड बाय 45 टाकतोय मायनस 2 इंटू 45. ओके,
1/√2 because sin 45 is again 1/√2 minus of 2 into 45 into 2 90 sin 90 is 1. सो आपला हा आन्सर बनेल. तर आता हा वाला पार्ट मी रब करतोय पहा. हे कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला फक्त. तर 45 आपण सबस्टिट्यूट केला होता. ओके, सो व्हॅल्यू ऑफ dy/dx इट बिकम्स दिस इज 2/√2. ओके, 2/√2 होल डिवाइड बाय हे तर झिरोच होता. ओके, होल डिवाइड बाय -2/√2. ओके, -2/√2 मायनस ऑफ 2 हा आपला आन्सर असेल. काय करतो मी, मायनस साइन कॉमन करतो. सो dy/dx कॅन बी रिटन ॲज 2 डिवाइड बाय √2 होल डिवाइड बाय हे पहा -2 मी कॉमन करू शकतो. -2 मी कॉमन करतो. -2 कॉमन केला तर 1/√2. ओके, प्लस 1 बनेल ना. -2 जर का मी कॉमन केलं तर 1/√2 प्लस 1 बनेल. आता पहा बरं, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. ओके, सो मायनस साइन राहील फक्त. ठीक आहे, चलो. सो व्हॅल्यू ऑफ dy/dx कॅन बी रिटन ॲज मायनस ऑफ 1 डिवाइड बाय दिस इज √2. ओके, होल डिवाइड बाय हे पहा हे √2 इथे पण जाता. सो 1 + √2/√2. सो √2 परत कॅन्सल होतात. सो dy/dx ची व्हॅल्यू काय बनते माहिती का, व्हॅल्यू ऑफ dy/dx बिकम्स -1 डिवाइड बाय 1 + √2. ही dy/dx ची व्हॅल्यू बनते. आणखीन पण सिम्प्लिफाय करायचं असेल तर जस्ट रॅशनलाइज करा. जस्ट मल्टिप्लाय. पहा हे आन्सर आहेच आहे, हा आन्सर आहेच आहे. ओके, पण याला जर का आणखीन सिम्प्लिफाय करायचं असेल जस्ट मल्टिप्लाय बाय 1 - √2 रॅशनलाइज करतोय आपण. पहा a + b इंटू a - b मीन्स काय असतं रे, a² - b². म्हणजे काय बनतो, आता मी हे वरती लिहितोय बरं, नीट पहा. या पोर्शनमध्ये मी आन्सर लिहितो फायनली. सो न्यूमरेटरमध्ये काय बनेल नीट पहा, काय मायनस ऑफ 1 - √2. ओके, डिवाइड बाय पहा a + b a - b इज a² दॅट इज 1 मायनस b² म्हणजे √2चा स्क्वेअर हा 2 बनतो. आता 1 - 2 काय बनेल पहा, -1 बनेल. मायनस कॅन्सल करा म्हणजे आन्सर काय बनेल, 1 - √2 हा आपला आन्सर बनेल. तर आन्सर तर या फॉर्मॅटमध्ये लिहिलं तरी चालेल किंवा यालाच तुम्ही रॅशनलाइज करून असा आन्सर लिहिला तरी पण चालेल. सबटाइप नंबर 5 पाहाल, x = t + 2 sin πt. काय करूया, डायरेक्टली डिफरन्शिएट करतो मी dx/dt. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t हियर. ओके, तर टीचा डेरिव्हेटिव्ह पहा बरं काय असणार, 1 प्लस पहा 2 ॲज इट इज मेन्शन करतोय. 2 मी ॲज इट इज मेन्शन करतोय. आपल्याला करायचं आहे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. जर का मी याला डमी एक्स ॲज्युम केला तर हा साइन एक्सचा फॉर्मॅट बनतो आणि आपल्याला माहिती आहे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स. ओके, फक्त मल्टिप्लाय करा कारण की हा डमी एक्स आहे. सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स. सो जो पायटी आहे ना, सो डमी एक्स त्याच्या डेरिव्हेटिव्हने मी मल्टिप्लाय केलं इथे. तर बनेल काय पहा, dx/dt इज इक्वल टू 1 + 2 cos πt इंटू पहा पाय कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर येईल आणि टीचा डेरिव्हेटिव्ह तो 1च बनेल. सो दिस इज dx/dt. हा काय आहे आपला dx/dt आहे. यानंतर आपण सेम वे मध्ये आपण फाइंड करूया dy/dt. तर पहा y व्हॅल्यू तर मेन्शन केलेला आहे. सो dy/dt व्हॅल्यू कॅन बी रिटन ॲज, पहा डिफरन्शिएट करतोय 3t डेरिव्हेटिव्ह इज 3 कारण की 3 कॉन्स्टंट ॲज इट इज, t डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट 1. सो 3 मेन्शन करतोय मायनस ऑफ पहा रे, याला ज्यावेळेस आपण x बोलतोय ना, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो -sin x. परत आपण इंटू करणार कारण की हा x नाहीच आहे ॲक्च्युली, बरोबर. सो हा जर का x नसेल सो जस्ट मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी एक्स. त्या डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करून टाकू. ओके, सो व्हॅल्यू ऑफ dy/dt इट कॅन बी रिटन ॲज 3 मायनस प्लस बनेल. ओके, सो साइन πt इंटू पाय. पहा रे, पाय कॉन्स्टंट आहे बाहेर, टीचा डेरिव्हेटिव्ह 1. सो हा आपला dy/dt आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे dy/dx. वी नो दॅट dy/dx मीन्स dy/dt by dx/dt. Okay, that is equal to, what is dy/dt? That is equal to 3 plus pi sin πt divided by dx/dt. dx/dt is 1 plus 2 pi cos πt. आता t च्या जागी काय व्हॅल्यू टाकायची आहे पहा, आपल्याला t च्या जागी हाफ सबस्टिट्यूट करायचा आहे. बनेल काय, 3 plus pi sin हे पहा इथे हाफ सबस्टिट्यूट केलं तर π/2 बनेल ना. ठीक आहे, डिवाइड बाय 1 plus 2 pi cos. पहा इथे हाफ सबस्टिट्यूट केलं तर हा तर π/2 बनेल ना. वी नो दॅट cos π/2 व्हॅल्यू इज 0. cos 90 0 असतं. ओके, 0 into anything it becomes 0 म्हणजे हा 0 ॲक्च्युली.
साइन पाय बाय 2 व्हॅल्यू इज 1 ओके. सो 3 प्लस पाय डिवाइड बाय काय बनेल 1. सो आपला आन्सर असेल पहा 3 प्लस पाय.